देहाचा लोभ हा कसला, देहाचा लोभ हा कसला, देहाचा लोभ कसला, भवसागरी उगाच फसला, भवसागरी उगाच फसला, सद्गुरु बापना कळला, हो कळला, सद्गुरु बापना कळला, हो कळला, मी उगाच भटकत जाई, मी उगाच भटकत जाई, सद्गुरु भेटवा बाई, सद्गुरु मन वेळे वळतच नाही, मन वेळे वळतच नाही, मन वेळे वळतच नाही, मन वेळे वळतच नाही, सद्गुरु भेटवा बाई, सद्गुरु भेटवा बाई, सद्गुरु आपण देहाच्या मागे लागलो. देहाचा लोभ हा कसला, देह माझं शरीर सुदृढ राहिलं पाहिजे म्हणून नाना तऱ्हेचे साधना करतो. बीपी वाढू देत नाही, शुगर वाढू देत नाही, काळं दिसू देत नाही, पावडर लावतो, फेरन लवली लावतो, महागड्या सुंदर साबणाने, वास येणाऱ्या साबणाने आंघोळ करतो, स्वच्छ राहतो. कशासाठी? शरीर स्वच्छ राहिलं पाहिजे. पण देहाचा लोभ हा कसला, भवसागरी उगाच फसला, फसता आपण. सद्गुरु वाचुनी न सापडे सोय, सद्गुरु आपल्या जीवनात नसल्यामुळे आपण भवसागराच्या चक्रात फसत चाललो, जातीच्या, पंथाच्या, गोत्राच्या फसत चाललो. सद्गुरु बापना कळला. आपला बाप कोण? जन्म देणारा बाप, ज्याचं नाव टीशीवर चढते. नाही, रमाकांत दत्तूजी मांढरे, श्रेयस नत्तूजी का मतवार, अरविंद मुकुंदा का मतवार, नाही, विष्णुदास विठ्ठलराव बावले, हे कोणाचे नाव आहे? आमच्या बापाचे, याच्या बाबाचं, यांच्या बाबाचं, माझ्या बाबाचं. हे पण हा बाबा आपल्याला फक्त संसार सागरामध्ये 2 घास उभं करण्यासाठी ज्ञान देतो. किती घास? 2 घास. घर बांधून देतो, लग्न करून देतो, रिकामा असेल तर पैसे भरून देतो. नाही, त्याची माया वेगळीच आहे. वडिलाची माया ढोले भरून देते, त्याला पोराला त्रास नाही व्हावं म्हणून. तो बाप वेगळा, प्रपंचाचा बाप वेगळा, पण परमार्थाचा बाप वेगळा. सद्गुरु बापना कळला रे कळला, मी उगाच भटकत जाई, सद्गुरु भेटवा बाई, मन वेळे वडतच नाही. किती वडवानं, कसंही सांगा, वडतच नाही. बाबाजी म्हणते असं जगा, आपण तसे जगतो. बाबाजी म्हणते असं बोला, आपण तसे बोलतो. राष्ट्रसंत म्हणते असं खा, आपण तसं खातो. मगाशीच बोललो आम्ही काकाजी सोबत, वरणात एवढं तिखट टाकतो आपण का कोणाच्याच कामाचं येत नाही ते वरण. असंच करावं लागते. आम्हाला फोन करून सांगावं लागते साधा वरण बनवा म्हणून. नाही, पवित्र मित आहार विहार. आहार विहार कसा असला पाहिजे? पवित्र. कमी तिखट टाका वरणात काल्याच्या. नाही, तोंडाची आग ना बुडाची आग, हे का खाणं आहे? याला का खाणं म्हणते? बाबाजी म्हणते असं खा, आम्ही तसं खातो, वाघमारे तिखट. नाही, सगळ्यात जास्त तिखट. आमच्या घराजवळ एक जण आहे, आम्ही की नाही जांभूरघाटी मिरची घेतली. जांभूरघाटी मिरची समजते? ठोकळ राहते आणि तिखट नाही राहत. ते का म्हणे कायची म्हणे तुम्ही हे जांभूरघाटी मिरची खाता म्हणे तुम्ही? आम्ही म्हणे लवंगी मिरची बारीकवाली. नाही, एका घासामध्ये कानातूनही धुवा, नाकातूनही धुवा, कुठून कुठून धुवा निघते. असं तिखट पाहिजे सर्र. जोपर्यंत चर्र घाम येत नाही, जीभ कशी अशी सनसन करून ती लखवा मारत नाही जीभेने, तोपर्यंत घास गोड नाही वाटत. इथून सुरुवात आहे आपली. खाण्या घेण्यापासूनच सद्गुरूचं ऐकत नाही तर बाकीचं तर वेगळंच राहिलं बापू.
नाही. ते म्हणते असं खा, आपण तसं खातो. ते म्हणते असे कपडे लावा, आपण तसे कपडे लावतो. ते म्हणते एवढं काम करा, आपण भरमसाठ काम करतो. ते म्हणते एवढाच पैसा खर्च करा, आपण भरमसाठ पैसा खर्च करतो. बापू फरक आहे. सद्गुरु बापना कळला रे कळला, मी उगाच भटकत जाई. सद्गुरु भेटवा बाई, मन वेळे वळतच नाही. वळतच नाही. किती सांगा, किती करा, किती करावे कीर्तन, यांचे विषयातची मन. किती करावा उपदेश, नाही वैराग्याचा लेश. काय करावे संतांनी, नये बोध यांचे मनी. त्रासून गेले बापो, पुतळे बनवून ठेवले. असे करू नये राष्ट्रसंत, नुसते पाहतो धुतून ठेवून देतो. याच्यासाठी पुतळे नाही आहे. धुवासाठी, पुण्यतिथ्या करायसाठी, मस्त खासाठी, त्याच्यासाठी नाही आहे बापो. हो, गुरु बिना कोण बतावे वाट, भ्रांती गहरी नदिया बीच में अहंकार की लाट. नाही, आपल्या समोर भ्रांतीची नदी आहे, मोठी मोठी खोल दरी आहे. अहंकाराची लाट आहे त्याला आपल्या जीवनात. थोडासा पैसा येऊ द्या बाप, थोडशा तुरी जास्त होऊ द्या, थोडेसे गहू जास्त होऊ द्या, थोडीशी पराठी कापूस जास्त होऊ द्या, थोडंसं पगारामध्ये इन्क्रीमेंट होऊ द्या, छातीस फुगते. थोडासा तबला चांगला वाजवू द्या, थोडंसं कीर्तन चांगलं होऊ द्या, भावच वाढते कीर्तनकाराचे, तबलेवाल्याचे, पेटीवाल्याचे, भजन करणाऱ्याचे. पटकन भाव वाढतो, त्याचं बोलणं बदलते. आमच्या जवळच सोबत शिकलेला एक पोरगा चांगला तबलजी आहे, कीर्तनही करते. तो चांगल्या पगाराची नोकरी लागली, इकडे तिकडे पगार तबला वाजवायला जाते. मला कारप्रभा म्हणे, तुम्ही म्हणे आमचं गावात मार्केट डाऊन करून टाकलं म्हणे. काहून? तुम्ही भजनाचे पैसे घेत नाही, कीर्तनाचे पैसे घेत नाही, का फायदा म्हणे? आमचं मार्केट काय केलं म्हणे? अरे लेका म्हणलं माकडा, ज्या संतांनी मार्केट एवढं मोठं उभं केलं त्याच्या पुढे तुझं मार्केट काय आहे रे बाबा म्हणलं. मार्केट कोणाचं? आपलं आहे का? अभंग कोणाचा? तुकडोजी महाराजाचं. पद कोणाचं? कबीराचं. गाणं कोणाचं? सद्गुरू अनंत महाराजांचं. तबला कुणी आणला? गेले बिचारे जाकीर हुसेन एवढा मोठा कलाकार माणूस चालला गेला. अभंग कोणाचा? भीमचंद जोशीचा. आणि माझं काय रे बापू? ओवी कोणाची? ज्ञानेश्वर महाराजाची, तुकाराम महाराजाची, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ओवी. पण भ्रांती पहाडी नदिया बीच में अहंकार की लाट. पटकनच अहंकार येते बापू, पटकन. जास्त 2 साख्या पाठ का केल्या, 2 अभंग पाठ केले, कीर्तनाला उभा झाला का काटेच येते. कुठून येते माहीत नाही. एक चांगला कास्तकार, चांगले आमच्या कुंभारे काकाजी सारखे सद्वर्तनी गृहस्थ, त्यांच्याकडे एक कुत्रा होता पाळीव. त्यांना की नाही आपल्या पत्नीच्या माहेरी जायचं होतं. त्यांच्या पत्नीचं माहेर की नाही इथून जवळपास 40 कोस दूर होतं. जुन्या काळामध्ये गाड्या गोड्या काही राहत नव्हत्या. त्यांनी रेंगी जुंपली. जुन्या काळात का होती? रेंगी होती ना. रेंगी जुंपली, त्याचे ते मोठे मोठे खिल्लारी बैल, आणि तिथं मालकीन बसली. नाही, तनीश टाकलं, तसमा टाकला, ते टाकून बसले. आता हा कुत्रा त्या रेंगीच्या मागं 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 चालला. चालता चालता काय झालं, एक गाव आला साखऱ्या गावासारखा. आता या कुत्र्याला पाहून त्या साखऱ्याचे जे कुत्रे होते ते कुत्रे यांच्यावर भुंकायला लागले. गेलं बाया म्हणे, आता ते 4-5 ना हा एकटा. तो कुत्रा की नाही रेंगीमध्ये जाऊन धसला. चालायला लागला, चालता 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 पुन्हा बाहेर निघाला. पुन्हा गावाला 4 गाव, पुन्हा तिथले कुत्रे त्याच्या मागे लागले. पुन्हा तो रेंगीमध्ये घुसला. म्हणे आता बापू ह्या रेंगीतच राहू म्हणे आपण. रेंगीच्या बाहेर निघालो तर कुत्रे घोरसून आपल्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही. चालायला लागला त्या चिपूरच्या रोडनं. चालता चालता तो की नाही दोन्ही बैलाच्या मधात आला. बरोबर जिथं जू राहते ना, जूच्या मधात आला, आणि त्या दोन्ही बैलासोबत चालायला लागला. चालता चालता चिमूरच्या जवळ जवळ याला वाटे मगांपासून पाहता म्हणे 10 कोस जमीन चालली. हे तर पुरी बंडी मीच चालवत आहो म्हणे. होते तसं कधी कधी आपल्याला वाटते मीच करता हे, याचं काहीच काम नाही. तो बंडीत चालायला लागला, ते चाकं फिरायचे, याला वाटते हे बंडी तर मीच चालवतो म्हणे.
मालक मूर्ख आहे का म्हणे, हा उगेचे मोठे मोठे बैल पोसून ठेवले म्हणे मालकानं. याचा दाना पहा, धांडे पहा, याचं वैरण पहा, हे काही कामाचे नाही म्हणे. पुरी बंडी आता मीच चालवतो म्हणे. म्हणून त्याने काय केलं, इकडल्याही बैलावर भुंकला ना, इकडल्याही बैलावर भुंकला. आता ते बैल रेंगी गेली बुजाडून. याही बैलानं कमरेत लात मारली आणि त्याही बैलानं कमरेत लात मारली. चांगला चालू होता आता बरोबर. त्यानेही लात मारली, यानेही लात मारली. आता रेंगी बुजाडली. मालकाला राग आला, त्याने दिली तुतारी टोचली निघाली जा बंडीच्या बाहेर. चांगला बंडीत होता की नाही, चांगला चालायचा आहे. आता बाहेर निघाला, आतमध्ये यायला गेला तर पुन्हा बैल लाता मारेन, पुन्हा मालक हाकले त्याला. पुढे एक गाव आला, त्या गावामध्ये 10-15 कुत्रे होते. ते घोरी झाली, त्याच्यात मरून गेला. जा नाही तसंच आपला आहे. हा जीव मालक आहे, विवेक वैराग्य 2 बैल आहे, कुत्र मन आहे. त्याचं नावच कुत्र आहे. मन कसं आहे, कुत्र आहे आपलं, ऐकतच नाही. थोडंसं काही झालं का, मी ते ना मोठी काही स्वयंपाक नाही बनवत, माझ्या आजची भाजी खाऊन पहा. नाही घर एक फक्त म्हणलं पाहिजे घरच्या माणसानं का मोठ्या सुनानं भाजी चांगली केली, लाईनीचे गालच फुगते. हो पहा का नाही तुम्ही, फक्त वडिलांनी एवढं म्हणावं, माझा मोठा पोरगा चांगला आहे आणि लहान पोरगा थोडासा डीम आहे, पहा मग लाईनाचं बघते, फुगूनच येते तो. नाही चांगला बंडीत चालू होता बापू, तो बंडी चांगली चालू होती. संरक्षण होतं जीवाच्या, विवेकाच्या आणि वैराग्याच्या सांगडीमध्ये चालली होती. देह हे बंडी आहे, आपली रेंगी. ह्या रेंगीत विवेक वैराग्य नावाचे 2 बैल आहे, साधे सुधे बिचारे, बरोबर रस्त्यानं नेते. आणि जीव मालक आहे, पण कुत्र आहे लेखाच्या सोबत. मन हे भटकलं का पुरी रेंगी हालवून टाकते, एवढी ताकद आहे त्याच्यात. तुमचं झोपूच देत नाही 2-2 वाजेपर्यंत. असं काऊन म्हणलं, असं तसं का बरं झालं, असं विठ्ठल काकाजी असं का बोलले, असं विष्णूला ते बोलायला शोभलं का, जीवतोडे काकाजीने असं का केलं, असं. हे मन आहे कुत्र, हे पूर्ण पूर्ण बंडी हलवते माणसाची, अशी हलवते, खूप हलवते बापू. मन मुडचे चंचल, 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 मन मुडचे चंचल. संस्काराचे प्रबल, संस्काराचे प्रबल, संस्काराचे झनी घेई वर धावा, झनी घेई झनी घेई वरी धावा, विषयाचे वरी स्वार, विषयाचे वरी स्वार, विषयाचे वरी स्वार. मन चंचल, मन मुडचे चंचल, मन मुडचे चंचल. मन कसं आहे, मन मुडचे चंचल, मुळात मन चंचल आहे. संस्काराचे नि प्रबल, झनी घेई वर धाव, एका क्षणात वर जाते, एका क्षणात खाली येते. विषयावरी स्वार, मन मुळचे चंचल, चंचल मन आहे. 15 दिवस तंबाखू खाणाऱ्या माणसासोबत राहा, 15 दिवस. 16व्या दिवशी नाही होतात तंबाखू टाकाल तर माझं नाव दुसरं ठेवा. 15 दिवस मटण खाणाऱ्यासोबत राहा, त्याच्यासोबत राहायचं, त्याच्यासोबत झोपायचं, त्याच्यासोबत आंघोळ करायची, त्याचेच कपडे लावायचे, त्याच्याच घरी राहायचं, कुठंच जायचं नाही 15 दिवस. नाही 16व्या दिवशी बोटी खाल तर पहा, होणेच आहे.
मूळचं चंचल आहे ते. संस्काराचे नि प्रबल. रोज निंदा करणाऱ्या बायांसोबत तुम्ही बसा काम झाल्यावर. रोज 1 घंटा द्यायचा, जास्त वेळ नाही, 1 तास. 1 तासात 15 दिवसात पटाईत तोंडात शिवाय येते. आपल्या बोलायची गरज नाही. कोणी काही म्हणलं का पटकन शिवा देऊ शकतो आपण. 15 दिवस फक्त करून पाहतो. आणि 15 दिवस बीजक वाचण्यात जा रोज. 15 दिवस सामुदायिक प्रार्थनेत जा. 15 दिवस हरिपाठात जा. 15 दिवस 12 अभंगात जा. 16व्या दिवशी पाठ होते अभंग. आपोआप आंघोळ करताना येते आपल्या मनात. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधिल्या. पट 16व्या दिवशी येणेच आहे. याला वळण द्यावं लागेल. वळण दिल्याशिवाय येत नाही, कारण हे मूळचं चंचल आहे. जनीवर घेई धावा, पटकन जाते. विषयावरी स्वार मन मूळचे. याला म्हणून म्हणतात की तुका म्हणे मन चंचल आणि हाती घ्यावे गुरुचे बल. गुरु बिन कोण बतावे वाट. हे भ्रांती पहाड़ी नदिया बीच में अहंकार की. हे मनात अहंकार जो जागृत होते ना. छठी तुम्हारी हाव जगा तू कहा चला बिगोय. वाचा का नाही तुम्ही. 4-5 पानं खर्च केले अभिलाष साहेबाने या साखीसाठी बीजक नावाच्या ग्रंथात. छठी म्हणजे काय. छठी 6वं मन. ह्या 6व्या मनामुळे आपल्या जीवनात गडबड आहे बापो. 6व्या मनामुळे. पांडवांचा भाऊ. पांडव किती. पांडव 5. त्यांचा एक 6वा भाऊ होता. त्याचं नाव काय होतं. कर्ण होता की नाही. तुम्ही पहा महाभारत कसं आहे ते. त्या 5ही पांडवाची पत्नी होती. कोण. द्रौपदी. तसं हे शरीर आहे बापू आपलं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. याची पत्नी कोण आहे माहिती आहे का. मनोवृत्ती आहे. आणि कर्ण 6वा मन. आणि हेच पूर्ण महाभारत घडवत आहे. हे द्रौपदी जीभ. आंधळ्याचा आंधळा. बापही आंधळा आणि लेकही आंधळा. बिघडलं काम. ह्या 5ही नवऱ्याची बायको जी आहे ही मनोवृत्ती. ह्या मनोवृत्तीनं आपलं काम घसरवलं. तिचं काय झालं आपल्याला माहिती आहे बापू. म्हणून या मनाला तू का म्हणे मन चंचल, हाती घ्यावे गुरुचे बल. गुरुच्या ज्ञानाचं बळ जेव्हा हातात घेऊ तेव्हा ही भ्रांती गहरी नदिया बीच में अहंकार की लाट. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात म्हणतात, जाणतेने गुरु भजीजे तेने कृतकार्य होईजे. मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. जाणतेने गुरु भजिते. जाणत्या माणसाने कोणाचं भजन केलं पाहिजे. गुरुचं भजन जर केलं नाही आपण बाप हो, गुरु भजलो नाही ना तर काही फायदा नाही म्हणतात. म्हणून महाराज म्हणतात, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे मोरा. गुरु भजन. गुरु चरणाची गोडी, गुरु चरणाची गोडी. मोह माया बंधन तोडी, बंधन तोडी. मोह माया बंधन तोडी, बंधन तोडी. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे लागो. मन लागो रे लागो रे लागो. मन लागो रे लागो रे लागो. पाहणं काय म्हणतात, गुरुचरणाची गोडी. गोडी लागली पाहिजे गुरुच्या ज्ञानाची. मी मागेही सांगितलं, आमच्याकडे एक महाराज आले होते, त्यांनी सांगितलं कीर्तनामध्ये, गुरुच्या आपल्या गुरुच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचं पाणी जो रोज पिते तो मनुष्य लवकर मुक्तीस जातो. वाक्य कसं आहे. आपल्या गुरुच्या कोणत्या पायाचं. उजव्या पायाच्या अंगठ्याचं धुवून रोज जो पाणी पितो तो कुठे जातो. मुक्तीच्या मार्गाने जातो. आता हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे. पक्क बा विचार करून सांगा.
चूक म्हणणारे किती ना बरोबर म्हणणारे किती. नाही, शाळाच घेऊ आता आज आपण. वाक्य चुकलं नाही, महाराजांचं वाक्य बरोबर आहे, फक्त आपल्या समजण्यात भूल पडली. रोज शब्द काय वापरला महाराजांनी? रोज गुरुच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचं धुवून पाणी पित असेल तो मुक्तीत जातो. याचा अर्थ असा का रोज महाराजांचे पाय धुवासाठी आपण कुणाजवळ पाहिजे? हा, कुणाजवळ पाहिजे? गुरुजवळ. गुरु कोणाजवळ पाहिजे? आपल्याजवळ पाहिजे की नाही? मग रोज गुरुचे पाय धुवू का आपण? गुरु पाय धुवू देईन का? पाय धुणाऱ्या गुरुची गोष्ट करतो का आपण? नाही नाही. सांगायचा मतितार्थ असा आहे बापो, गुरुचरणाचं अमृत, ज्ञानाचं अमृत जो रोज पितो तो मुक्तीच्या मार्गाने जातो. प्रतिकात्मक वाक्य आहे, जसा तसा अर्थ घ्यायचा नाही. सूर्य रोज आपल्या रथावर बसून 7 घोडे घेऊन पूर्व दिशेला निघतो. म्हणजे सूर्य का रथ घेऊन निघते का? म्हणजे त्याची किरणं आपल्यावर पडतात, असं त्याचा. आमच्या दारावरून हत्ती गेला, म्हणजे तुमच्या घराहून गेला का हत्ती? हत्ती कुठून गेला? दाराच्या समोरून गेला बापू. शब्दशक्ती आहे. अभिदा, व्यंजना, लक्षणा, काही वचनं लाक्षणिक राहते, समजून घ्यायचे राहते. रोज गुरुच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचं पाणी पिणं म्हणजे गुरुच्या ज्ञानाचं अमृताचं प्राशन करणं. हे रोज जो काम करत असेल ना, तो माणूस मुक्तीस गेल्याशिवाय राहत नाही. याच्यासाठी आपल्या अंतःकरणात रोज कोण पाहिजे? कोण पाहिजे? रोज कोणाचं स्थान पाहिजे? गुरुचं. आता तुम्ही आपापल्या अंतःकरणात, मी आपल्या अंतःकरणात थोडंसं अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत पहा. अंतःकरणात गुरु आहे, बायको आहे, पोरगा आहे, सासरा आहे, सासू आहे. हसत आहे काकाजी? हासाच आहे जीवनाचा आपल्या. फक्त गुरुच. अरे नुसताच म्हणतो सद्गुरू आहे ना, सद्गुरूसाठी करतो का? का करून राहिलो? कोणासाठी धन तुझे, कोणासाठी काया? अरे झिजतो मरतो, कोणासाठी जीवन जाईल वाया? पैशासाठी रोज रोज करतोस काय? अरे नुसताच म्हणतो सद्गुरू माय, आणि सद्गुरूसाठी करतोस काय? का करतो आपण सद्गुरू? राष्ट्रसंत की जय. काही वेळ आत्मचिंतन. याचं मातीचं चिंतन होते का? आत्म्याचंही होत नाही, तुझंही होत नाही. चिंतन आहे बैलाचं. बैलानं काही खाल्लं का नाही का? नाही. बायकोनं नवीन साडी घालून तयार आहे का नाही का? पोरगा कसा करताय का? मुलगी कशी करताय का? याचं चिंतन आहे बापो. गुरुला स्थानच नाही म्हणत. गुरुचरणाची ही गोडी, मोहमाया बंधन तोडी. एवढी ताकद आहे. संत रजकन लागता सहज वासनेचे बीज जडून जाय. संताचे कण पायाचे जरी लागले ना अंतःकरणात, तरी वासनेचं बीज जळून जाते. पण लागू देव द्या, लागू तर द्या. काहून तर पहा, करून तर पहा. अहो काही काही शिष्यांनी गुरुचा मार खाल्ला हो. तुकडोजी महाराज रोज शिवा खायचे. तुकड्या तुकड्या तुकड्या. अरे अरे नुसता तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे. अरे तुकड्या म्हणे, तुकड्या म्हणे, तुकड्या म्हणे, तुकड्या म्हणे. फक्त गुरुनं नामकरण केलं. आई वडिलाचं नाव चाललं का? काय होतं आई वडिलांनी दिलेलं नाव? माणिक. नाव कोणाचं चाललं? गुरुने एकदा आपल्याला नाव दिलं का त्या नावाला खोडण्याची ताकद या जगातल्या ना त्या बिजलीला आहे ना या भूकंपाला आहे. जमिनीत धसलं तरी नाव चालते ना बिजलीत जळले तरी नाव चालते. पण गुरु घुसू तर द्या. पुरं फिनिशिंग करून ठेवलं ताराचं, भिंती बांधून ठेवल्या विटा दगड्यानं, पूर्ण सिमेंटनं पूर्ण हृदय पक्क करून ठेवलं. अजिबात गुरु धसू देत नाही. धसू देतो का? नाही नाही, तो नाही धसू देत. ते पक्क ठेवलं. नाही, माझं घर, माझी जात, माझं गोत्र, माझं कुटुंब, मी 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 ह्या मी ना त्या कुत्र्यासारखी दशा झाली आपल्या. ना घर का ना घाट का, किसका कुत्ता धोबी का, असं आपलं मन आहे बापू. ह्या मनानं हे सगळं खराब करून टाकलं. हृदयाचे सिंहासनी, हृदयाचे सिंहासनी, हृदयाचे सनी, शरीराचे सिंहासनी, शरीराचे सिंहासनी, शरीराचे
स्नान करू सत्राविने स्नान करू सत्राविने स्नान सत्राविने स्नान करू सत्राविने स्नान चरणी अर्पू मना प्राण चरणी अर्पू मना प्राण मन प्राण मन शरीराचे सिंहासनी शरीराचे सिंहासनी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या अभंग गाथेतल्या पहिल्या नंबरचा अभंग आहे. पहिलाच. शरीराचे सिंहासनी गुरु बैसविले हृदयस्थानी. कुठे बसवले? हृदयस्थानी. तेव्हा ही भ्रांतीची पहाड, काम क्रोध की धारा बहती है. लोभ चोर संघात कामाच्या क्रोधाच्या लोभेच्या या धारेमध्ये आपण वाहत आहोत. तिथून बाहेर निघण्यासाठी गुरु बैसविले हृदयस्थानी करू सत्राविले स्नान चरणी अर्पू मन प्राण. करू सत्राविले स्नान. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, किती झाले? 10. 5 तत्व किती झाले? 16वा आणि 17वा जीव ज्ञान कला. 17विने स्नान. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, 5 तत्व यांच्यावर 16वा मन आणि यांच्यावर जो राज्य करते तो कोण आहे बापा? जीव. त्याच्याजवळ कोणती कला आहे? ज्ञान कला. त्या ज्ञान कलाने करू सत्राविने स्नान चरणी अर्पू मन प्राण. गुरुच्या चरणावर तन मन धन अर्पण करण्याची ताकद पाहिजे बापा. काही फायदा नाही जीवन जगून. नाही, तूने पैसा बहुत कमाया. खूप पैसे कमवले आपण, खूप नातेवाईक जमवले, खूप शेती केली. काही लोक खूप सांगते मी बांधली बिल्डिंग, मी काय म्हणते, मी मोठा पोरगा वकील आहे, लहान पोरगा डॉक्टर आहे, मुलगी WCL वाल्याला दिली. वरचा मजला मोठ्या पोराचा वरचा मजला, खालचा मजला लहान पोराचा. आणि या दोन्ही लोकांनी मला कुठं ठेवलं म्हणते? मधल्या खोलीत. कुठं ठेवलं? वडिलाला मधल्या खोलीत ठेवलं. त्यांची पूजा, त्यांचं देवघर सगळं ठेवलं तिथे. आणि रोज पूजा करायचे वडील, रोज पूजा करायचे. त्याला विचारलं कसं वाटतंय जी? खूप सुखात आहो म्हणे मी. हे मस्त वर मजल्यात आहो. पोरगा डॉक्टर आहे, एक वकील आहे, मुलगी. एवढ्यात संपला का जीवन? अजून काय पाहिजे म्हणे माणसाला जीवनात? अजून काय पाहिजे? बरोबर आहे का चूक आहे? काय पाहिजे अजून? हेच पाहिजे का? हा, हेच पाहिजे. पोरगा सुखी झाला पाहिजे, घर चांगलं झालं पाहिजे, पैसा चांगला झाला पाहिजे, मी चांगला मेलो पाहिजे, आणि मला माझ्या पोरांनीच अग्नी दिला पाहिजे, माझी तेरवी थाटात झाली पाहिजे. हेच जर जीवन असेल ना बापो, तर ह्या जीवनाला काही अर्थ नाही. करू सत्राविने स्नान चरणी अर्पू मन प्राण.